टॉप 15 मध्ये सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज। उत्तर भारतात भूकंपाचे धक्के बसल्याचं वृत्त आहे। श्रीनगर आणि दिल्लीमध्ये हादरे बसल्याचंही समजतंय। श्रीनगर आणि दिल्ली भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली आहे। पंजाबमध्येही भूकंपाच्या धक्क्याचं वृत्त आहे। अफगाणिस्तान कझाकिस्तानमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती मिळतेय। उत्तर भारताला 6.1 रिश्टर स्केलचे धक्के। श्रीनगर आणि दिल्ली भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली। भूकंपाच्या अफगाणिस्तान कझाकिस्तानमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर येतेय। थोड्याच वेळापूर्वी उत्तर भारताला 6.1 रिश्टर स्केलचे धक्के बसले, तर श्रीनगर आणि दिल्ली ही भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली आहे। वळतो टॉप 15 कडे। काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळ पुन्हा बॉम्बस्फोटाने हादरलंय। काबूल विमानतळावर एका कारमध्ये बॉम्बस्फोट झाला। बॉम्बस्फोटात एक नागरिक ठार झाल्याची शक्यता वर्तवली जाते। विमानतळाजवळच्या मोठा शस्त्रसाठा असलेल्या वाहनांना लक्ष्य करून हा बॉम्बस्फोट घडवण्यात आल्याचं प्रत्यक्षदर्शी सुरक्षा जवानांचं म्हणणं आहे। गेल्या आठवड्यातही काबूलमध्ये 3 ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 35हून अधिक नागरिक ठार झाले, तर शेकडो नागरिक गंभीर जखमी झाले। उधमपूरमधल्या अतिरेकी हल्ल्याचा कट हा लष्कर ए तैयबाचा मोस्ट वॉन्टेड अतिरेकी अबू कासिमनंच रचल्याचा गोप्यस्फोट अतिरेकी हल्ल्यादरम्यान जिवंत पकडण्यात आलेल्या नावेद या अतिरेक्यानं केलाय। 2011 सालीच आपण लष्कर ए तैयबाच्या संपर्कात आल्याचा खुलासाही त्यानं केलाय। बशीर नावाच्या व्यक्तीनं नावेदला 21 दिवसांच्या ट्रेनिंग कॅम्पसाठी हबीबुल्ला ट्रेनिंग कॅम्पमध्ये धाडल्याचंही नावेदनं सांगितलंय। 3 जूनला भारताची सीमा पार केलेल्या नावेदनं 9 जूनला अवंतीपुरा गाठल्याची माहितीही मिळाली आहे। अनेक अतिरेकी कारवाया घडत असताना संपूर्ण दिल्ली मुंबई सारख्या ठिकाणी अतिदक्षतेचा इशारा दिला गेलाय। त्यातच आता वडोदरा रेल्वे स्टेशन आणि परिसरातही हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। वडोदरा रेल्वे स्टेशनवर फोनद्वारे बॉम्बची धमकी दिल्यानंतर आता पोलिसांकडून संशयितांची कसून तपासणी करण्यात येतेय। ग्रँट रोड ते चर्नी रोड स्टेशन दरम्यान लोकल ट्रेनमध्ये तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला अखेर अटक करण्यात आली आहे। गेल्या आठवड्यात धावत्या लोकलमध्ये तरुणीवर अत्याचार करण्याचा त्यानं प्रयत्न केला होता। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली। याआधीही अशी घटना मुंबईत घडली होती। त्या पार्श्वभूमीवर आता या आरोपीला अटक केल्यानं अनेकांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले। देवस्थानांमध्ये होणारी चोरी काही नवी नाहीये, मात्र एकीकडे श्रावणी सोमवारानिमित्त झारखंडमध्ये चेंगराचेंगरी होत असताना काशी विश्वेश्वराच्या मंदिरात पुजाऱ्यानंच चोरी केल्याचा प्रकार समोर आलाय। भाविकांनी पुजाऱ्याच्या हातात दिलेले पैसे दानपेटीत न टाकता थेट स्वतःच्या खिशात टाकण्याचा घाट या पुजाऱ्यानं घातलाय। झारखंडमध्ये देवघरच्या मंदिरात कावडवाल्यांची गर्दी होऊन चेंगराचेंगरी झाली। यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला, तर 50 जण जखमी झाले। मृतांमध्ये 11 पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे। बाबा वैद्यनाथ धाम मंदिरात ही दुर्घटना झाली। श्रावणी सोमवारानिमित्त भाविकांची गर्दी उसळली आणि एकच चेंगराचेंगरी झाली। सकाळी 5:45च्या दरम्यान ही घटना घडली। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। कावड घेऊन आलेल्या नागरिकांच्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली। भगवान शंकराच्या वैद्यनाथ धाम मंदिरात असलेल्या पाण्यात स्नान करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्यानं मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे भाजपचे निशिकांत दुबेंनी या दुर्घटनेला झारखंड तसंच केंद्रातलं आपलं सरकार जबाबदार असल्याचं सांगितलंय। आपल्याकडनं भाविकांना हव्या तशा सुविधा पुरवल्या गेल्या नसल्याचंही त्यांनी मान्य केलं। स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु राधेमा मुंबईत दाखल झाली आणि मीडियासमोर बोलली। सत्य लपून राहत नाही असं म्हणत माझा न्याय देवच करेल असा ठाम विश्वास राधेमानं व्यक्त केला। मुंबईत चौकशीसाठी हजर राहण्यासाठी राधेमाला समन्स बजावण्यात आले। कौटुंबिक आणि हुंड्याच्या छळाप्रकरणी कांदिवली पोलीस राधेमाची चौकशी करणार आहेत। विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं।
काँग्रेसला देशाच्या विकासाचं वावडं असल्यानंच भाजपला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसनं जीएसटी सारखी विधेयकं रोखून ठेवत गोंधळाचं सत्र सुरू ठेवल्याचा आरोप भाजपनं केलाय। सुषमा स्वराज यांच्यावरचे आरोप हे निमित्त असून काँग्रेसला भारतीय अर्थव्यवस्था सुदृढ व्हायला नकोय आणि म्हणूनच काँग्रेसनं विधेयकांबाबत असहकाराचं धोरण अवलंबल्याचा आरोप जेटलींनी केलाय। दलित गेट प्रकरणी स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी लावून धरली। सुषमांनी एका अपराध्याला मदत केल्याचा आरोप त्यांनी केलाय। ललित मोदींच्या खात्यातनं स्वराज यांच्याकडे किती पैसे आले हे त्यांनी देशाला सांगावं अशी मागणीही राहुल यांनी केली। स्वराज यांच्या राजीनाम्याबाबत काँग्रेस फारच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। The Chief Minister of Rajasthan and the Chief Minister of Madhya Pradesh have carried out, in some cases, illegal acts. In Madhya Pradesh, there are murders happening, and our Prime Minister does not feel it necessary to comment on them. You know, he praises the Chief Minister. He completely ignores the fact that the future of thousands of people in Madhya Pradesh has been destroyed by his Chief Minister. He completely ignores the fact that there is a business relationship between a criminal and his Chief Minister of Rajasthan. And it was very nice to hear Sushma Swaraj ji the other day in Parliament giving a very nice speech about how we should be very kind to Mr. Modi and we should be charitable to Mr. Modi. You want to be kind, you want to be charitable, why do it in secret? Why hide? Why not tell why not tell your whole ministry? Why not tell the whole country you're doing it? And again, I've asked a very specific question to Sushma Swaraj ji. There are financial transfers that have taken place between Lalit Modi ji, who is a criminal wanted by different people, and your family. Please explain to the country and the people of India, आपके बैंक अकाउंट में, आपके परिवार के बैंक अकाउंट में ललित मोदी जी का कितना पैसा आया है, सीधा बता दीजिए, हाउस चल जाएगा। नितीन गडकरींनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे। राहुल गांधींचे सततचे बालिश चाळे नक्की कधी संपणार असा सवालही त्यांनी विचारलाय। राज्यसभेत विरोधकांच्या घोषणांचा आखाडा पाहायला मिळाला। ललित मोदी प्रकरणावरून विरोधक पुन्हा आक्रमक झालेत। पळपुट्या ललित मोदींना सुषमा स्वराजांनी मदत केली असा आरोप करत काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे चांगलेच आक्रमक झाले। तसंच सुषमांचं पाऊल देशविरोधी असल्याचीही घणाघाती टीका त्यांनी केली। तर संसदेचं कामकाज होऊच द्यायचं नाही असं विरोधकांचं धोरण असल्याचं सांगत अरुण जेटलींनी काँग्रेसवर टीका केली।